नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांची अशी कमेंट होती का तुम्ही बोटनेकचं जे मार्किंग आहे तर ते दाखवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं हे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोटनेक ब्लाउजचं मार्किंग करताना आपल्याला ब्लाउज जे आहे तर ते पण बोटनेकचंच घ्यायचं. जे बोटनेक शिवलेलं असेल तर तेच ब्लाउज घ्यायचं. त्यानंतर हे जे ब्लाउज आहे तर ते व्यवस्थित आपल्या ज्यावरती आपल्याला वर्क करायचंय तर त्या ब्लाउज पीस वरती तयार ब्लाउज ठेवून घ्यायचंय. ब्लाउज ठेवून घेताना खालच्या साईडने जे आहे तर 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची. जी शिलाईसाठी पाहिजे असती त्यासाठी खालच्या साईडने एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची. या प्रकारे तयार ब्लाउज जे आहे तर ते ठेवून घ्यायचं. इथं मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवले. त्यानंतर जी गळ्याची साईड आहे तर त्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. चॉकने आपल्याला या प्रकारे मार्किंग करून घ्यायची. ब्लाउज ठेवून घेतल्यानंतर आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. दोन्ही साईडनी तर मार्किंग करून झाली आहे. त्यानंतर आपलं जे शोल्डर आहे जिथं बाही जॉईन केलेली आहे तर तिथपर्यंत ही मार्किंग जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर मुंड्याच्या साईडनी जिथं बाही जॉईन झाली आहे तर तिथं एक मार्किंग करून घ्यायची. ब्लाउजच्या साईडनी या प्रकारे सरळ मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर दुसरी जी साईड आहे तर दुसऱ्या साईडनी पण सेम याच प्रकारे मार्किंग करून घ्यायची. जिथं आपली बाही जॉईन झालेली आहे तर तिथं ही मार्किंग जी आहे तर ती करून घ्यायची. आणि मुंड्याच्या साईडनी पण जिथं बाही जॉईन केलेली आहे तर तिथपर्यंत ही मार्किंग जी आहे तर ती करून घ्यायची. आणि त्यानंतर खालच्या साईडनी सरळ लाईन टाकून घ्यायची. या प्रकारे टाकून झाल्यानंतर मुंड्याच्या साईडची जी लाईन आहे तर ती सरळ आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. या प्रकारे त्यानंतर आपण जिथं खालच्या मुंड्याच्या साईडनी मार्किंग केली होती तर तिथं एक लाईन टाकून घ्यायची आणि या प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे सेम त्याच प्रकारे दुसऱ्या साईडनी आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. पुन्हा 1 इंच लाईन टाकून तिथं आपल्याला गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे इथं आपली बोटनेकच्या ब्लाउजसाठीची मार्किंग झाली आहे. त्यानंतर आपल्याला मध्ये एक मार्किंग करून घ्यायची. शोल्डरच्या वरच्या साईडली अर्धा इंच वरती मार्किंग करून घेतली आहे. त्यावरती आपल्याला वर्क करायचं नाहीये. आपण जी अगोदर मार्किंग केलेली आहे तर तिथूनच आपल्याला हे वर्क जे आहे तर ते करायचंय. त्यानंतर गळ्याचा मध्य काढून घ्यायचा. मध्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे जे दोन्ही पॉइंट आहे तर तिथून आपल्याला हा मध्य काढायचा आहे. त्यासाठी टेपनी मोजून घ्यायचं. हे गळ्याचं जे माप आहे तर ते किती आहे. त्यानंतर त्याचा मध्य काढून या प्रकारे सरळ एक लाईन टाकून घ्यायची. इथे मी सरळ लाईन टाकून घेतली आहे. इथं आपल्याला आरी वर्क करण्यासाठी एक शेप ड्रॉ करायचा आहे.
इथं 1 इंच मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला 3 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या प्रकारे इथं मी 3 इंचाचा आणि खालच्या साईडनी 6 इंच या प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलाय। बघू शकता इथं मी 6 इंच घेतले। त्यानंतर यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो शेप तुम्ही टाकू शकता। तर मी इथं या प्रकारे एक शेप टाकून घेतलाय। तुम्हाला हवा असलेला शेप तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पण सेम याच प्रकारे शेप तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं ब्लाउज पीस जो आहे तर तो फोल्ड करून घेतलाय। जी आपली लाईन आपण ड्रॉ केली होती तर ती बरोबर लाईन आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपला ब्लाउज पीस जो आहे तर तो फोल्ड करून घ्यायचा। बरोबर जी लाईन आहे तर त्या लाईन वरतीच हा ब्लाउज पीस फोल्ड झाला पाहिजे। त्यानंतर हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं। या प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडनी पण जो आपला आकार आहे तर तो भेटलाय। या प्रकारे तर इथे आपली बोटनेक ब्लाउज साठीची मार्किंग जी आहे तर ती तयार करून झाली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।